नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ढंगे सर आपलं स्वागत करतो। जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका। तसेच आपण टेलिग्राम चॅनलवरती MPSC आर्विक सायन्स अकॅडमी या नावानेही चॅनल चालू केलेलं आहे। त्या चॅनललाही तुम्ही जॉईन होऊ शकता। त्यावर वेगवेगळ्या अनुषंगाने प्रश्न मी टाकत असतो आणि त्या प्रश्नांचाही तुम्हाला सराव करता येईल। तर आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत आज 3 एप्रिलला झालेल्या MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट क ची अंदाजे किंवा तात्पुरती उत्तर सूची आपण पाहणार आहोत। म्हणजेच ही संभाव्य उत्तर सूची आहे आपण तयार केलेली। मागच्या वेळेस राज्यसेवेला आपण तयार केलेली उत्तर सूची तंतोतंत बरोबर आली होती, फक्त एका प्रश्नाचा डाऊट होता तोच राहिलेला होता त्याबद्दल। आणि त्यानंतर गट ब ची सुद्धा आपण उत्तर सूची बनवलेली होती आणि त्याच्यामध्ये बहुतांशी उत्तर बरोबर आलेले होते। आजही आपण जे उत्तर देणार आहोत त्यातही बरेचसे सर्वच कदाचित उत्तर बरोबर येऊ शकतात। तर जास्त वेळ काही मी घेत नाही, लगेचच आपण चालू करूया आजचा झालेल्या पेपरची उत्तर सूची विषय विज्ञानाचे। तर याच्यामध्ये आता माझ्याकडे जो पेपर आहे तो पेपर आहे सेट ए चा, म्हणजे आज जो झालेला पेपर आहे त्यातला सेट ए चा क्वेश्चन पेपर माझ्याकडे आहे। आता एक विज्ञानाचे प्रश्न चालू होतात ते 71 पासून, म्हणजे 71 पासून स्टार्ट होतात आणि 85 लाख पर्यंत प्रश्न आहेत। म्हणजे जवळजवळ 15 प्रश्न विचारले त्या आयोगाने विज्ञान विषयावर। म्हणजे ह्या विषयावर तर खरं बरंचसं मेरिट ठरतं की तुम्ही क्वालिफाय होणार आहात की नाही। तर त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। आणि मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की उत्तर सूचीचे जे स्पष्टीकरण मी देतोय त्या स्पष्टीकरणातून तुम्ही ते व्हिडिओ एखादी परत दुसरी जर एक्झाम देताना जाताय तर ते एकदा पाहून चाला, म्हणजे त्यातल्या उत्तरांच्या अनुषंगाने तुम्हाला यातील उत्तरंसुद्धा सॉल्व करायला किंवा तो प्रश्न टॅकल करायला सुद्धा सोपा जातो। तर आजही तसंच झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत। 71 किंवा 71 नंबरचा प्रश्न होता पहा पहिला, किरणोत्सर्गाचा शोध कुणी लावला? पहा, किरणोत्सर्गाचा शोध कुणी लावला? हू डिस्कवर्ड रेडिओ-ॲक्टिव्हिटी? अशा प्रकारचा क्वेश्चन आहे। तर मराठीत समजायला जरी अवघड असला तरी इंग्लिशमध्ये एकदम सोपा होता। तर मी त्याच वेळेस सांगितलं होतं, ग्रुपवरती पण सांगितलं होतं पहा की प्रश्न जर मराठीत समजला तर इंग्लिशमध्ये वाचा। आता हा प्रश्न मराठीत एकदम सहज प्रकारे तुम्हाला समजला असता। आता यामध्ये काय होते पहा, पर्याय होते। किरणोत्सर्गाचा शोध कुणी लावला? पहिला पर्याय मारी क्युरी म्हटलंय तिथं, पण मॅडम क्युरी येते, मारी क्युरी म्हटलंय। रुदरफोर्ड, तिसरा आईन्स्टाईन आणि चौथा हेनरी बेक्वेरेल। आता ह्या जर प्रश्न आहे म्हणजे क्वेश्चन नंबर पहा, क्वेश्चन नंबर किती होता? 71। आता हे 71चं ॲन्सर जे आहे तो पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 म्हणजेच हेनरी बेक्वेरेल या सायंटिस्टने रेडिओ-ॲक्टिव्हिटीचा शोध लावला होता। आता याचा संदर्भ कुठे आहे? तर संदर्भ आहे 9वीच्या पुस्तकात, स्टेट बोर्डच्या। मी बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना ग्रुपवर पण सांगत असतो, यूट्यूबच्या माध्यमातून सांगत असतो की स्टेट बोर्डची पुस्तकं तुम्ही पहिल्यांदा रेफर करा। आयोग त्याचा आधार घेत आहे, म्हणजे 11वी 12वी पर्यंतचे सुद्धा प्रश्न आहेत आज, म्हणजे प्रत्येक वेळेला ते विचारतायत। म्हणजे 8वी 9वी 10वी 11वी 12वी हा स्तर बऱ्याच अंशी, आणि काही जे आहे ते एक्स्ट्रा थोडेसे एक्स्ट्रा नॉलेज तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्हाला ते सॉल्व करता येतील। तर याचं जे उत्तर आहे पहा, किरणोत्सर्गाचा शोध कुणी लावला, तर त्याचा बरोबर पर्याय आहे 4 नंबर हेनरी बेक्वेरेल। मग बाकीचे काय नाही, मेरी क्युरी यांनी त्याच्यानंतरचं संशोधन केलं आहे। हेनरी बेक्वेरेल हे फादर ऑफ रेडिओ-ॲक्टिव्ह म्हटलं जातं त्यांना। त्यानंतर रुदरफोर्ड एक पर्याय दिला दुसरा, तर त्यांनी अणूचं विभाजन केलं होतं, म्हणजे अणूच्या विभाजनाबद्दलचं संशोधन केलं होतं। आईन्स्टाईनचा यांचा काही संबंध नव्हता। आईन्स्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला, E बरोबर mc², mcचा वर्ग हे सूत्र त्याच्यातून मिळवलंय, तर त्यांचाही याच्याशी काही रिलेशन नाही। म्हणजे 4था नंबरचा पर्याय अगदी बरोबर आहे। ज्यांनी हे 4था पर्याय निवडलेला आहे त्यांचं उत्तर बरोबर येईल। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 72 काय होता पहा, प्रश्न क्रमांक 72, टिंबटिंबचा वापर सामान्यतः वाहनाचा मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो। म्हणजे खालीलपैकी कोणत्या आरशाचा वापर
त्या ठिकाणी वाहनाच्या वाहनं जे आहेत मागून वाहनं जे येतात ते पाहण्यासाठी केला जातो. म्हणजे आपण जे वाहन चालवतोय, व्हेइकलचे चालवतोय, 4 व्हीलर असेल किंवा तुमची 2 व्हीलर असेल, बाईक असेल, तर त्याला एक आरसा बसवलेला असतो आणि तो आरसा कोणत्या प्रकारचा आहे असा विचारलेला प्रश्न आहे. अगदी सोपा, हाही एकदम सोपा प्रकारचा होता. तर क्रमिक पाठ्यपुस्तकात 9वीच्या इयत्ता 9वीमध्ये प्रकाश प्रकरणे त्याच्यामधला हा संदर्भ आहे. परत एक प्रश्न विचारला ह्याच्यातलाच, म्हणजे स्टेट बोर्डचाच. आता पर्याय काय होते? समतल दर्पण. दर्पण म्हणजे आरसा, मराठी थोडा अवघड जाईल. समतल दर्पण म्हणजे प्लेन कॉन्व्हेक्स, म्हणजे प्लेनो कॉन्व्हेक्स. आता काही कॉन्व्हेक्स टाईप किंवा काही आरशांचे प्रकार आहे, बाय कॉन्व्हेक्स, प्लेनो कॉन्व्हेक्स वगैरे. आता त्याच्यामध्ये दुसरा पहिला पर्याय होता समवतल दर्पण, प्लेनो कॉन्व्हेक्स. दुसरा होता समतल दर्पण. तिसरा होता अवतल दर्पण आणि चौथा होता उत्तल दर्पण. आता मराठीतील जर शब्द पाहिले तर खूपच पेचात पडल्यासारखं तुम्हाला झालं असेल, म्हणजे एक्झामच्या वेळेस फारच गोंधळ आल्यासारखं तुम्हाला झालं असेल. पण इंग्लिशमध्ये जर हा क्वेश्चन वाचला तर एकदम सोपं होता, लक्ष देण्यासारखं होता. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते आहे कॉन्व्हेक्स लेन्स, म्हणजे 4 नंबरचा पर्याय. परत 4 नंबरचाच पर्याय आलेला आहे बरोबर. म्हणजेच कॉन्व्हेक्स लेन्स की जो उत्तल दर्पण म्हणून ओळखला जातो मराठीत, किंवा त्याला मराठीत सिंपल भाषेत बहिर्वक्र आरसा असं पण म्हणतात, पण ते फसवण्यासाठी तुम्हाला ते उत्तल दर्पण असं म्हटलेलं आहे. इथं कन्फ्युजन बऱ्याच मुलांचं झालं असेल, पण इंग्लिशमध्ये वाचायला पाहिजे होता, लगेच सॉल्व झाला असता. ठीक आहे. तर 2 प्रश्नांची मी उत्तर तुम्हाला सांगितलेत, 71 आणि 72. 72 नंबरचं उत्तर काय? 4 नंबरचा पर्याय बरोबर. तर आता मी टेलिग्राम ग्रुपवरती बऱ्याच वेळेला क्वेश्चन घेत असतो सामान्य विज्ञानाचे, मी पॉलिटीचे पण चालू केलेले आहेत. तर त्या अनुषंगाने काही प्रश्न आलेले आहेत 5, म्हणजे त्याच दर्जाचे त्या लेवलला किंवा त्या चर्चेतून जे काही प्रश्नांचं स्पष्टीकरण देत असतो मी, त्यातून काही प्रश्न आलेले आहेत. त्याचा नक्कीच फायदा आपल्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांना झालेला आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न 73 नंबरचा. मगाशी मी म्हटलं होतं तुम्हाला क्वेश्चन नंबर 73. हे की चर्चेतून, म्हणजे मागच्या वेळेस राज्यसेवेला हा प्रश्न हे अनुषंगाने आलेला होता. काय प्रश्न पाहूया. द्रव्यमान 1 U च्या ऊर्जेची समतुल्य टिंबटिंब आहे. आणि इंग्लिशमध्ये वाचायचं अशा वेळेस काय? एनर्जी इक्विव्हॅलंट ऑफ मास 1 U इज. आता 1 U म्हणजे युनिफाईड मास म्हणतात त्याला, युनिफाईड मास किंवा डाल्टन. त्याचं किती इक्विव्हॅलंट एनर्जी तयार होत असते, तर ते मी त्यावेळेस सांगितलं होतं. त्यावेळेस आला होता न्यूट्रॉनच्या बाबतीत संबंधाचा, एनर्जी किती बाहेर पडते, किती इलेक्ट्रॉन, मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी ऊर्जा बाहेर पडते, तिथं चर्चा केली होती आपण. त्याचा फायदा नक्की झाला असता तुम्हाला. मी म्हटलं होतं त्यावेळेस, पण व्हिडिओ पण टाकले होते आपल्या ग्रुपला परत एकदा पाहण्यासाठी. तर त्याला ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला असेल त्याला नक्कीच फायदा झाला असेल. तर या ठिकाणी याचं उत्तर काय पाहूया. आता पर्याय पहिला होता 911, दुसरा 921, तिसरा 931 आणि चौथा होता 941. तर याचा पर्याय जो आहे तो पर्याय आहे 941, म्हणजे 931. 941 नाही ना, 931. तर 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट, 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट, म्हणजे ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3 हा याचा अगदी बरोबर उत्तर आहे. हा थोडासा डिफिकल्ट लेवलचा, काहींना जर माहीत नसेल तर अवघड गेला असेल, परंतु ते स्पष्टीकरण जर बघितलं असेल तर थोडासा आणखी सोपा गेला असेल. त्यानंतर 74 नंबरचा प्रश्न होता. खालीलपैकी कोणत्या धातूचे निष्कर्षण त्याच्या क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही. तर याचाही थोडा संदर्भ 9वी इयत्ताच्या पुस्तकात आहे, परंतु डायरेक्टली असा संदर्भ आलेला नाही आहे. पण बेस मी जे म्हणत असतो माझ्या लेक्चरमध्ये, मी तेच सांगत असतो प्रामुख्याने, की बेस मला तयार करायचा असतो आणि तो बेस मी त्या लेक्चरमधून बेसिकपासून सुरुवात करतो आणि मग हायर नॉलेजपर्यंत आपण जाणार. आता त्याच्यामध्ये हे बेसिक होतं की तुम्हाला ही प्रोसेस काय विचारली होती, धातूचं निष्कर्षण त्याच्या क्षारातील पाण्याच्या द्रावणापासून, म्हणजे इलेक्ट्रोलिसिसची जी प्रोसेस असते तसा प्रकार, म्हणजेच ती प्रक्रिया तिथं दिलेली. पण हा प्रश्न थोडासा वेगळा होता. कोणत्या धातूचे निष्कर्षण त्याच्या क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही. मग कोणता येत नाही, तर पर्याय पोटॅशियम, दुसरा आहे कॉपर, तिसरा आहे सिल्वर, चौथा आहे गोल्ड. तर याच्यापैकी पोटॅशियमचं जे काही धातूचं, पोटॅशियम जो धातू आहे त्याचं निष्कर्षण त्याच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही. बाकीच्यांचं करता येऊ शकतं, म्हणजे कॉपरचं कॉपर सल्फेटमधून करता येईल, सिल्वरचं सिल्वर
नायट्रेट आहे किंवा बाकीचे सिल्वरचे कंपाऊंड आहे त्याच्यापासून करता येतं. म्हणजेच पोटॅशियमचं मात्र करता येत नाही. त्याला कारण पण आहे की पोटॅशियम जो आहे तो पोटॅशियम वॉटर किंवा पाण्याबरोबर अभिक्रिया करतो, म्हणजे त्या ठिकाणी रिॲक्ट होतो त्याच्याबरोबर, आणि म्हणून निष्कर्षण करता येत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की याचं पर्याय बरोबर जो उत्तर आहे ते म्हणजे क्वेश्चन नंबर 74 आणि त्याचा पर्याय क्रमांक आहे 1. पहिला पर्याय हे अचूक उत्तर होतं. त्याच्यानंतर आता हे 74 पर्यंत आपण पाहिलेले आहे. पुढचा क्वेश्चन आहे 75 नंबर. 75 नंबरचा प्रश्न काय विचारला होता पहा, एकदम सोपाच होता. टिंबटिंब हे ॲल्युमिनियमचे एक महत्त्वाचे धातूक आहे. म्हणजे जेव्हा मेटलर्जी नावाचा चॅप्टर तुम्ही पाहता, धातू विज्ञान नावाचं प्रकरण आहे पहा 10वीच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये भाग 1 मध्ये, तर त्याच्याशी थोडासा संबंध घेतला होता. याच्याशी काय, त्या ठिकाणी ॲल्युमिनियमचं निष्कर्षण आहे. ॲल्युमिनियमचं निष्कर्षण करताना बेअरची प्रोसेस वापरावी लागते. त्याच्यानंतर ॲल्युमिनाचं शफन करावं लागतं, म्हणजे रिडक्शन करावं लागतं, इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन म्हणतात. त्या अनुषंगाने एक प्रश्न विचारला, पण डायरेक्टली नव्हता, इनडायरेक्टली होता. तर याच्यामध्ये तुम्हाला विचारलं होतं की ॲल्युमिनियम एक महत्त्वाचं धातूक कोणतं आहे ॲल्युमिनियमचं. तर पहिला पर्याय दिलता हालाईट. हालाईट हे धातूक नाही आहे ॲल्युमिनियमचं. ॲक्च्युली हालाईटला आपण म्हणतो रॉक सॉल्ट. ते रॉक सॉल्ट हे मिनरल आहे, म्हणजे क्षार आहे. त्याच्यानंतर दुसरा होता क्रिओलाइट. हे एकदम बरोबर उत्तर होतं, क्रिओलाइट. तर हे क्रिओलाइट, आता मराठीत क्रिओलाइट म्हटलं, खरं तर क्रायोलाइट स्पेलिंग नीट पहा इंग्लिशमध्ये, क्रायोलाइट. तर क्रायोलाइट हे बॉक्साईडचं हे ॲल्युमिनियमचं एक महत्त्वाचं धातूक आहे. तसंच अजून एक महत्त्वाचं धातूक आहे ॲल्युमिनियमचं बॉक्साईट, आहे की नाही. बॉक्साईटपासून Al2O3 आहे की नाही, बॉक्साईट. तर त्या बॉक्साईटपासून निष्कर्षण केलं जातं. त्यानंतर अजून एक म्हटलं होतं पायरोलिसाईट जे आहे ते सुद्धा मिनरल आहे किंवा ते एक प्रकारचं खनिज आहे मॅंगनीज डायऑक्साईडचं, MnO2चं. त्यानंतर चाल्कोसाईड आहे पहा, चाल्कोसाईड. आता चाल्कोसाईड हे कॉपरचं असणारं ओर आहे किंवा कॉपरचं असणारं एक महत्त्वाचं धातूक आहे. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय होतं, तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे अगदी बरोबर आहे. ऑप्शन 2 म्हणजे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच क्रायोलाइट हे बरोबर उत्तर आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया 76 नंबरचा. पुढचा आहे 76 नंबरचा प्रश्न काय पहा, टिंबटिंब या मूलद्रव्यांचा संच यश स्तंभात मोडतो. आता ह्याचा उल्लेख जो आहे तो परत 10th संबंध आहे. 10th पहा, स्टेट बोर्डचे किती प्रश्न आले स्टेट बोर्डचेच, आहे की नाही. म्हणजे स्टेट बोर्डचं 10वीच्या पुस्तकात याचा उल्लेख तुम्हाला पाहायला भेटेल, डायरेक्ट नाही पण पिरियडिक टेबल दिलेला आहे आणि त्यांना तिथे स्टडी करायला आहे, त्यांना त्या ठिकाणी अभ्यासाला आहे. SPDF हे जे ब्लॉक आहेत किंवा खंड म्हणतो याला आपण, इथं महत्त्वाचा स्तंभ म्हटलं होतं. स्तंभ म्हणजे काय, कॉलम. आता पिरियडिक टेबल जो आहे तुमचा, जो काय आवर्ती सारणी आहे त्याचं डिवायडेशन कशात केलं आहे, 18 स्तंभ आणि 7 पिरियड, गण म्हणतो त्याला आपण. म्हणजे गण म्हणजे उभे, आवर्त आणि गण, अशा प्रकारचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलं होतं. म्हणजे त्या ठिकाणी 7 पिरियड आहेत आणि ग्रुप्स किती आहेत, तर ग्रुप्स आहेत 18 म्हणजे 18. तर त्याच्यापैकी त्यांनी विचारलं होतं यश स्तंभात कोणता गट येतो. तर यापैकी पहा, पहिला होता कॅल्शियम, बेरियम, रेडियम आणि TA हा एक दिलता टॅक्सियम. तर तो टॅक्सियम जो आहे, TA जो आहे तो डी ग्रुपमध्ये येतो. म्हणजे SPDF मधला जो डी गट आहे, इनर ट्रान्झिशन म्हणतो आपण त्याला, त्याच्यामधला येतो. म्हणून हा ग्रुप काय यश स्तंभात येणार नाही. बाकीचे जे आहेत ते आहेत दुसऱ्या गटातील आहेत, कॅल्शियम, बेरियम, रेडियम वगैरे, पण तो येत नाही. त्याच्यानंतर दुसरा जो पर्याय बघितला तुम्ही, तर कॅल्शियम, बेरियम, रेडियम हे दोन स्तंभातले किंवा दुसऱ्या ग्रुपमधले आहेत, पण शेवटचा नाही PA, तो जो आहे प्रोटॅक्टियम, तो नाही येत. तो डी जो स्तंभ आहे म्हणजे डी जो ब्लॉक आहे त्याच्यात येतो. त्याच्यानंतर तिसरा बेरियम, रेनियम, त्याच्यानंतर जर्मेनियम, सेलेनियम हा सुद्धा गट त्याच्यात येत नाही आहे, कारण तुमचा जर्मेनियम हा 4th A मध्ये येतो आणि तुमचा सेलेनियम हा 7th A मध्ये म्हणजे 6 A मध्ये येतो. म्हणजे समहट तो पी गटात येतो. थोडक्यात मला सांगायचं पी गटात येतो, म्हणजे ते पण येणार नाही उत्तर. तर राहिलेला पर्याय हे तुमचं उत्तर आहे. म्हणजे काय, तर 4 नंबरचा पर्याय. म्हणजे त्याच्यामध्ये कोण आहे पहा, सोडियम, कॅल्शियम, बेरियम.
पहा, सोडियम, कॅल्शियम, बेरियम आणि एक आहे रेडियम. हे सर्वच्या सर्व जर बघितले तर मला वाटतं सोडियम हा 1 नंबरच्या ग्रुपमध्ये, 1 नंबरच्या, आणि बाकीचे 2 नंबरच्या, म्हणजे अल्कलाईन अर्थ मेटलमध्ये म्हणतो आपण त्याला. अल्कलाईन अर्थ मेटलमध्ये आहे, हा अल्कली मेटलमधला आहे. म्हणजे हा एस ग्रुप आहे. म्हणजे फर्स्ट ए, तुमचा जो फर्स्ट ए आणि सेकंड ए जो आहे, हे 2 गट जे आहेत ते एस खंडात येतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे त्या ठिकाणचा प्रश्न तुम्हाला विचारला होता, म्हणजे ते मूलद्रव्य जर माहीत असेल तर ह्या ठिकाणचं प्रश्नाचं उत्तर चुकलंच नसतं. तर सगळं डिपेंड होतं तुमच्या शेवटच्या मूलद्रव्यावर. ते माहीत पाहिजे होतं, कारण बाकीचे सगळे पर्याय जवळजवळ सारखे दिले होते. तर या प्रश्नाचा पर्याय कोणता बरोबर आहे? तर ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 77 नंबरचा, 77. थोडासा हार्ड लेवलला विचारला होता, म्हणजे त्याचा संदर्भ आहे, पण तो थोडासा NCERTच्या बुकमध्ये किंवा तुम्हाला स्टेट बोर्ड 11वी 12वीच्या याच्या सापडेल. आता याच्यामध्ये पहा, खालीलपैकी कोणता शर्तींचा संच ओबेलियाला सर्वोत्तमपणे लागू होतो? आता थोडा अवघड शब्द विचारा. शर्तीचा म्हणजे काय? कॅरेक्टर कोणते आहेत कोणाचे? ओबेलियाचे. पहिली गोष्ट माहीत पाहिजे होतं तुम्हाला, ओबेलिया हा कोणत्या संघात येतो. म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण, आताच मी प्रश्न टाकलेले आहेत ग्रुपवरती, टेलिग्राम ग्रुपवरती, तर ते प्राण्यांचं वर्गीकरणामध्ये पहा, त्याच लेवलचे प्रश्न टाकलेले होते. तर ह्या ठिकाणी ओबेलिया जो आहे तोचा संघ जो येतो तो निडारिया, म्हणजेच तुमचा सिलेंट्राटा, निडारिया. आणि निडारियाची जी वैशिष्ट्ये काहींना माहीत असतील तर त्या अनुषंगाने तुम्ही हा प्रश्न सॉल्व करता आला असता, पण बऱ्याच जणांना हा शक्यतो मला वाटत नाही, बऱ्याच जणांचा चुकलाच असणार आहे, किंवा ज्याने सॉल्व केला त्याने त्याचा आधार घेतला असेल. तर याच्यामध्ये काही कॅरेक्टर दिले होते पहा, पॉलिमॉर्फिक, कॉलोनियल, ॲक्वॅटिक. सरळ गुगल ट्रान्सलेट मारलं होतं, म्हणजे सरळ गुगल ट्रान्सलेटचेच वर्ड होते, म्हणजे ॲक्च्युली त्याचे मराठी वर्ड वेगळे आहेत, ठीक आहे नाही. आता पहा, मरीन, सिडेंटरी, कॉलोनियल. तिसरा पर्याय होता मरीन, सिडेंटरी, पॉलिमॉर्फिक. आणि चौथा होता मरीन, सिडेंटरी, कॉलोनियल, पॉलिमॉर्फिक विथ 2 अल्टरेशन ऑफ जनरेशन. आता यातला सर्वात पर्याय बरोबर कोणता होता? पहा, निडारियाची सगळी वैशिष्ट्ये ह्याच्यात आहे, शेवटच्या ह्याच्यात, म्हणजे बाकीचे पण आहेत, पण एक शेवटचा चुकलेला आहे त्याच्यामध्ये. पहा, आता पहिला आहे मरीन. मरीन म्हणजे काय? समुद्रात राहणारे, ते यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे निडारियम प्राण्यांचं, ते आहेच, आहे की नाही. म्हणजे ओबेलिया हा जो आहे, ओबेलिया, तो ओबेलिया हा प्राणी निडारियामध्ये येतो. मग पहिलं वैशिष्ट्य लागू होतं. चौथा पर्याय पहा, चौथा म्हणजे तुम्हाला एक ग्रुपची प्रश्नपत्रिका घेऊन बसायची. जर एन ग्रुपची नसेल तर तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये तो कुठेही क्वेश्चन तो सापडवा, आहे की नाही. व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. म्हणजे ॲक्च्युली क्रमानेच प्रश्न मला वाटतं, म्हणजे त्यात तुम्ही एकदा उचकून पाहिलं की ते क्रमाने प्रश्न सापडतील आपले. तर दुसरा आहे सिडेंटरी, म्हणजे चौथ्यातला पहिला दिलं आहे मरीन, दुसरा सिडेंटरी. सिडेंटरी म्हणजे काय? तर ते सेडिमेंटला अटॅच आहे, म्हणजे रॉकी आहेत, म्हणजे ते खडकाला धरून बसलेले आहेत, म्हणजे सिडिमेंटरी. ते पण बरोबर आहे, सिडेंटरी. त्यानंतर कॉलोनियल म्हणजे कॉलनी करून राहतात, म्हणजे प्रवाळ वगैरे प्रकार जो म्हणतो आपण तसा, आहे की नाही, कॉलनी करून राहतात. त्यानंतर पॉलिमॉर्फिक विथ 2 अल्टरेशन ऑफ जनरेशन, म्हणजे त्यांच्यामध्ये पॉलिमॉर्फिझम कसं दिसतोय? सेक्शुअल आणि असेक्शुअल, म्हणजे लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन सुद्धा ते करू शकतात. तर हे सर्व कॅरेक्टर जे होते ते तुमचे जो काही तुमचा प्राणी होता कोणता? ओबेलिया, तर त्याच्या संबंधित होते. मग ओबेलिया जो होता तो ओबेलिया हा निडारियम प्राणी होता. हे जरी माहीत असतं तरी ह्या अंदाज करून तुम्हाला प्रश्न टॅकल करता आला असता, सॉल्व करता आला असता, काहीच अडचण नव्हती, बरोबर. तर हे तुम्हाला पाहणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर 77 नंबर झाल्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. 77 नंबरचं उत्तर द्यायचं राहिले तर मी 77 नंबर, ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 हा बरोबर आहे. मला वाटते बरेचसे 4 आलेले आहेत बहुतेक, किंवा काय असतील ते. त्यानंतर पुढचा पर्याय जो आहे तो पाहायचा आपल्याला, क्वेश्चन 78. पुढचा प्रश्न आहे 78 नंबरचा. पेरिपॅटसमध्ये पायाच्या किती जोड्या आहेत? पेरिपॅटस नावाचा. आता ह्याचा जो प्रश्न आहे हा 10वीला आहे, पुढे NCERTच्या बुकमध्ये पण आहेत काही, आणि पुढे 11वी 12वीला पण आहे. म्हणजे याच्यामध्ये एक लक्षात घ्या की त्यांनी प्रश्न थोडा हायर लेवलचा विचारला. पेरिपॅटस आपल्याला इतकंच माहीत होतं, पेरिपॅटस हा कनेक्टिंग लिंक आहे. मग ती कोणाकोणात आहे ते वगैरे सर्व तिथं झालेलं आहे. म्हणजे कनेक्टिंग लिंक म्हणजे जोडणारा दुवा आहे तो, आहे की नाही. आता याच्यामध्ये पेरिपॅटस जो आहे त्या पेरिपॅटस प्राण्याचे लक्ष त्यांनी विचारलं, त्या जोड्या
म्हणजे आर्थ्रोपोडा आणि ॲनिलिडा यांच्यातली लिंक आहे ती. तर आर्थ्रोपोडा आणि ॲनिलिडाचे काही वैशिष्ट्य दाखवली जातात. तर त्या ठिकाणी एक महत्त्वाचं की हा प्रश्नाबद्दल मी जरा कन्फर्म नाही आहे, म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं काही वेळेला बदलू पण शकतं. पण मला बऱ्याच ठिकाणी पुस्तकांमध्ये शोधल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की याचं उत्तर काही वेळेला आयोग कॅन्सलही करू शकतो, किंवा आता मी इथं सध्याला तरी कॅन्सल लिहितो कारण याचा पर्याय नाही आहे. त्याचे पर्याय काय आहे तर 13 ते 16 पेअर्स असतात. जनरली किती असतात? 13 ते 16 पेअर्स कोणाचे हो जो आहे तुमचा पेरिपॅटस त्याच्या, म्हणजे एवढ्याच जोड्या असतात पायाच्या. पण काही जातींमध्ये, काही न्यूझीलंड या ठिकाणी किंवा असं काही देशांमध्ये आढळणाऱ्या जे पेरिपॅटसच्या जाती आहेत तर त्यांच्यामध्ये ऑफकोर्स काही ठिकाणी 43पर्यंत जोड्या आहेत असा पण उल्लेख आहे, 43 पेअर्स. पण त्याच्यामध्ये एक थोडासा डाऊट आहे की 14 पासून 43 आहे की नाही, याच्यात थोडा डाऊट आहे. म्हणून हा पर्याय क्रमांक जर समजा हा प्रश्न कॅन्सल होण्याचे चान्सेस जास्त आहेत, पण जर समजा कॅन्सल नाही झाला, काही रेफरन्स जर आयोगाला सापडलेला असेल तर त्याच्यामध्ये मला वाटतंय मग पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असू शकतं. पण मी शुअर नाही, आता हे स्पष्ट करतोय तुम्हाला की या प्रश्नाबद्दल जास्त मी शुअर नाही. पण तरी माझा असा अंदाज आहे की 3 नंबरचा पर्याय हा बरोबर असू शकतो. हा फक्त अंदाज आहे, ठीक आहे. म्हणजे याचा रेफरन्स 10th नंबरच्या बुकमध्ये आहे. 10th जे काय आपलं बुक आहे स्टेट बोर्डचं त्याच्यामध्ये आहे 10वीच्या, पण ते एवढं डिटेलमध्ये नाही, फक्त कनेक्टिंग लिंक सांगितलेली आहे. म्हणजे ती एक जोडणारा दुवा एवढं सांगितलं. पण पहा आयोग किती सखोल विचारतंय, या प्रश्नांमधून काही कळेल तुम्हाला, बरोबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आपल्याला थोडंसं पटपट घ्यायच्यात प्रश्नांची उत्तरं. पुढचा आहे 79 नंबरचा प्रश्न. 78 झाला, 79. पहा 79 काय आहे? झुरळाचे पेरिप्लॅनेटा हे जेनेरिक नाव कोणी ठेवले? आता हा प्रश्न तुमच्या नॉलेज बेसवरच होता, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत पाहिजे होतं. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं असेल कदाचित, कारण लिनियस हा पर्याय बरोच आपल्याला पॉप्युलर वाटतो. पहा लिनियस, डिबियर, त्याच्यानंतर बुरमेरिस्टर आणि बेंथम असे पर्याय दिले होते. तर त्यातला पर्याय क्रमांक 3 हा अगदी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हा पर्याय क्रमांक बरोबर आहे. म्हणजे ज्यांनी याचं सर्कल डार्क केलं असेल त्यांचं बरोबर येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 80 नंबरचा. 80 नंबरचा प्रश्न आहे. पहा काय? खालीलपैकी कोणता वनस्पती, आता कोणती वनस्पती म्हणायला पाहिजे होतं, खालीलपैकी कोणती वनस्पती समूह किंवा कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो? एकदम सरळ स्टेट बोर्डचा प्रश्न टाकलेला आहे. पहा म्हणजे 9वी इयत्तेत वनस्पतींचं वर्गीकरण नावाचं एक प्रकरण आहे आणि त्याच्या सरळ म्हटलं आहे की ब्रायोफायटा गटातील वनस्पती ह्या उभयचर गटातील वनस्पती म्हणून ओळखल्या जातात. समजलं? सरळ म्हटलेलं आहे. म्हणून याचं डायरेक्टली उत्तर तुम्ही जर ब्रायोफायटा लिहिलं असेल तर एकदम बरोबर आहे. म्हणजे याचा पर्याय क्रमांक मला वाटतंय 2, ऑप्शन 2. एकदम सोपं. पहा स्टेट बोर्डवरती किती प्रश्न विचारलेत. 9वीच्या पुस्तकावर तर भर जास्तच आहे आणि 10वीच्या 9वी 10वी काही प्रश्न 8वीतून पण आलेले आणि 11वी 12वी स्टेट बोर्ड प्लस NCERTचं काही आहेत. हे चांगलं करा बेस. आपले व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे बेस एकदम परफेक्ट होऊ शकतो. तुम्ही त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओला, किंवा त्याला सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील, म्हणजे तुम्हाला पाहता येतील आपले व्हिडिओ. तर आपलं एकच महत्त्वाचं काम आहे आर्विक सायन्स अकॅडमीचं की गरिबीतील जे विद्यार्थी आहेत ज्यांची परिस्थिती नाही त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आपण करतो. तर ते पाहू शकता तुम्ही व्हिडिओ. आपण बरेचसे व्हिडिओ 15पर्यंत व्हिडिओ अपलोड केलेत. नवीनच आहे आपला चॅनल, पण आपण चांगली प्रोग्रेस करतोय, म्हणजे चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आपल्याला भेटतोय. काही टेलिग्राम चॅनलवरती व्हॉट्सअपला मेसेज पाठवून आपलं आर्विक सायन्स अकॅडमीचं कौतुक केलेलं आहे. तर याही ठिकाणी पुढचा प्रश्न जो पाहायचा आहे तो आहे पहा 81 नंबरचा. आता याचे पर्याय मी वाचलेले नाहीत. 80 नंबरचे पर्याय सांगतो पहा. टेरिडोफायटा, ब्रायोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. सरळ त्याचं उत्तर होतं ते तुमचं ब्रायोफायटा. उत्तर आहे 9वीच्या बुकमध्ये, उचकून पहा परत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न थोडासा वेगळा होता. 81 नंबरचा पर्याय 81 नंबरचा प्रश्न होता कीटकनाशके कीटकांना विषबाधा करताना कोणत्या संस्थांना प्रभावित करतात? म्हणजे आपण जेव्हा एखाद्या वनस्पतीला जर काही इन्फेक्शन झालं असेल पेस्टचं, म्हणजे पेस्ट म्हणजे काही कीटकांचं जर त्याच्यावर
प्रादुर्भाव झाला असेल तर त्यावेळेस आपण काही कीटकनाशके फवारतो. मग ती कीटकनाशके नेमकी त्यांचा मेकॅनिझम काय, ते काय करतात त्या पेस्टला, त्यांच्यावर कुठे अटॅक करतात, तो प्रश्न विचारला होता. म्हणजे हा ॲग्रीचा प्रश्न आहे ॲक्च्युली, पण तो सायन्सशी रिलेटेड आहे. आता ह्याचं पर्याय काय देते, श्वसन संस्था, मज्जा संस्था, स्नायू संस्था, परिवहन संस्था. आता याच्यातलं बरोबर उत्तर जे आहे कीटकनाशके कीटकांना विषबाधा करताना त्यांच्या कोणत्या संस्थांवर प्रभावित करतात, तर बरेचसे कीटकनाशके हे त्यांच्या नर्वस सिस्टीमवर अटॅक करतात, म्हणजेच त्यांच्या मज्जा संस्थेवर परिणाम करतात. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हे बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 हे उत्तर बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. आता 81 नंबर झाल्यानंतर 82 नंबरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने वनस्पतीमधील अकार्बनिक पोषण घटकांबाबत सत्य आहेत. अकार्बनिक म्हणजे इनऑर्गॅनिक इन्ग्रेडियंटचे न्यूट्रिएंट्स आहेत, त्यांच्या बाबतीत खरा कोणता आहे, म्हणजे करेक्ट विचारलेलं आहे त्यांनी की सत्य कोणतं आहे. पहिला दिलता त्यांनी पर्याय नायट्रोजन, सल्फर आणि आयर्न हे मॅक्रोन्यूट्रियंट्स आहेत. मॅक्रोन्यूट्रियंट असा वर्ड वापरलेला आहे या ठिकाणी. कितवा नंबरचा प्रश्न आहे आपला 82. त्या ठिकाणी मॅक्रोन्यूट्रियंट इंग्लिशमधलाच वर्ड घेतला आहे त्यांनी. खरं तर त्यांना सूक्ष्म पोषद्रव्य आहे की नाही असं म्हटलं जातं, सूक्ष्म किंवा स्थूल पोषद्रव्य असं मराठी शब्द आहे, पण त्यांनी डायरेक्ट गुगल ट्रान्सलेटच बऱ्याच वेळेला आयोग करतोय. माझ्या पण लक्षात आलेलं बऱ्याच वेळेला जेव्हा आपण राज्यसेवेची प्रश्नपत्रिका पाहिली, त्याच्यानंतर कंबाईन बची बघितली, आता ही बघतोय, त्याच्यामध्ये गुगल ट्रान्सलेटचा बराचसा ओघवता त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय आपल्याला, ओघवतेपणा. तर इथे तसंच आहे. नायट्रोजन, सल्फर आणि आयर्न हे मॅक्रोन्यूट्रियंट्स आहेत. आता याच्यापैकी नायट्रोजन आहे, बरोबर आहे, नायट्रोजन. सल्फर आहे, बरोबर, पण आयर्न तुमचा जो आहे तो आयर्न हा मॅक्रोन्यूट्रियंट नाही आहे, म्हणजे तो जो आहे तो मायक्रोमध्ये येतो, म्हणजे याच्यात नाही. म्हणजे हे विधान चुकलेलं आहे. पहिला पर्याय तर चुकलेला आहे. दुसरा ऑक्सिजन, कॅल्शियम, मॅग्नेशियम ते जे आहे ते मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत असं म्हणतायत. तर याच्यापैकी तिन्ही पण मायक्रोन्यूट्रियंट्स नाही आहेत. ऑक्सिजन पण नाही, कॅल्शियम पण नाही आणि मॅग्नेशियम पण नाही. कॅल्शियम तर उलट याच्यामध्ये येतो, मॅक्रोमध्ये येतो, आहे की नाही. मॅक्रो म्हणजे काय, जास्त प्रमाणात वनस्पतीला लागणार अत्यावश्यक आहेत ते, म्हणजे त्या मोठ्या प्रमाणात लागतात. तर त्याच्यातला नायट्रोजन होता, सल्फर होता, तुमचा पोटॅशियम आहे, एनपीके म्हणतो आपण. एनपीके नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे तर मेनच आहेत, म्हणजे हे मॅक्रोमध्ये येतात, जास्त प्रमाणात लागतात. मग त्याच्यापैकी नायट्रोजन, सल्फर दिलाय, पोटॅशियम नव्हता या ठिकाणी, समजा आयर्न दिलाय, आयर्न नाही आहेत. मग मायक्रोमध्ये दुसरा पर्याय काय होता, ऑक्सिजन, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे मायक्रो नाही आहेत, म्हणजे तोही पर्याय चुकलेला आहे. तिसरा पर्याय काय दिलता कॉपर, झिंक आणि मॅंगनीज. मॅग्नेशियम आणि मॅंगनीजमध्ये फरक आहे. मॅंगनीजची संज्ञा Mn आहे, मॅग्नेशियमची Mg आहे. इथं विचारला मॅंगनीज. मॅंगनीज, कॉपर, झिंक आणि मॅंगनीज आर इसेन्शियल एलिमेंट्स, म्हणजे हे आवश्यक पोषक तत्व आहे, हे एकदम बरोबर आहे. हा जो पर्याय आहे तो बरोबर आहे. म्हणजे कॉपर, झिंक आणि मॅंगनीज हे आवश्यक पोषक तत्व आहेत वनस्पतीला, हा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर बोरॉन, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन हे अनावश्यक पोषक तत्व आहे, तर हे पर्याय जो आहे तो चुकलेला आहे. म्हणजे बोरॉन, मॉलिब्डेनम हे नाही आहेत, तर अनावश्यक नॉन इसेन्शियल म्हणतो आपण त्याला, ते कोणते आहेत, बेरियम आहे, त्याच्यानंतर मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, म्हणजे अनावश्यक. आता तुम्ही म्हणा पोटॅशियम दोन्हीकडे कसा आला, तर त्याच्यामध्ये 2 कॅटेगरीमध्ये वर्गीकरण केलं जातं, एक अत्यावश्यक, एक अनावश्यक, आणि अजून एका कॅटेगरीत वर्गीकरण केलं जातं स्थूल न्यूट्रियंट्स, म्हणजे स्थूल पोषद्रव्य आणि सूक्ष्म पोषद्रव्य अशा गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे, म्हणजे ते गट वेगळे आहेत. तर या ठिकाणी बेरियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम हे कशामध्ये येतात, तर तुमच्या अनावश्यकमध्ये. म्हणजे याच्यातला पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे ते लक्षात सगळ्यांना उत्सुकता झाली असेल, तर त्याच्यामधला पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे, ओनली सी. म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक 4 हा जो आहे तो बरोबर आहे. म्हणजे फक्त सी विधान बरोबर आहे, बाकीचे सगळे चुकलेले आहेत. आता ॲग्रीच्या मुलांना हा प्रश्न एकदम सोपा गेला असेल, ज्यांचं ॲग्रीची पदवी ज्यांनी घेतलेली त्यांना. आता पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे आहे 83 नंबरचा. 83 नंबरचा प्रश्न आहे वेस्ट नाईल एन्सेफॅलिटिस, म्हणजे त्याला WNE म्हणतात. वेस्ट नाईल एन्सेफॅलिटिस हा एक आजार आहे, हे रोग आहे.
तो जो काय रोग आहे त्या रोगामध्ये टिंब सूज येते. म्हणजे आपल्या शरीरातील कोणत्या अवयवाला सूज येते? सरळ सरळ आहे, ब्रेनला सूज येते, आहे की नाही? म्हणजे मेंदूला सूज येते. असा जो पर्याय आहे तो बरोबर आहे. असे 2 पर्याय होते, मेंदूला पहिला आणि दुसरा, आहे की नाही? चेतासंस्थेला, चेतासंस्थामध्ये नुसता मेंदू नाही आहेत, मग चेतासंस्थेमध्ये बरेच आहेत. मेंदू आहे तुमचा, त्याच्यानंतर स्पायनल कॉर्ड आहे की नाही? त्याच्यानंतर बाकीच्या नर्व्सचा संबंध येतो, पियर्स आहे, त्या सर्व. तर याच्यामध्ये मेंदूला सूज येते हा पर्याय आहे. आता 2 पर्यायापैकी कोणता बरोबर इथे पाहूया. हा रोग वेस्ट नाईल विषाणूमुळे होतो. वेस्ट नाईल म्हणजे नाईलच्या नदीपात्राच्या जे देश आहेत त्याच्याजवळचे, तिथं तो सापडलेला होता. मग प्रथमतः या रोगाची निदान नाईलच्या पश्चिमेकडील भागात, पहा नाईल नदीच्या पश्चिमेकडील भागात म्हटलंय, पहा नाईल जी नदी आहे इजिप्तमधली, त्या नाईल म्हणजे प्रामुख्याने इजिप्तमधून वाहते, तर त्या ठिकाणी म्हणजे दक्षिण आफ्रिकेतला, म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे परत देश आहेत, त्या देशातल्या कुठल्या देशाच्या भागात तो प्रथम आढळला? तर तो आढळला होता युगांडा या देशात. युगांडा अतिशय म्हणजे हे देश जे आहे ते प्रगतशील नाही आहेत, बॅकवर्ड आहेत, मागासलेले आहेत. तर त्या ठिकाणी 1937 साली हा सापडला होता. म्हणजे याचा पहिला पर्याय क्रमांक एकदम बरोबर आहे. मेंदूला सूज येते आणि युगांडामध्ये 1937 मध्ये हा सापडला होता. म्हणून याचा पर्याय क्रमांक म्हणजे हा कितवा प्रश्न आहे? 83. याचा ऑप्शन नंबर 3 नाही 1, ऑप्शन नंबर 1 हा बरोबर आहे. मेंदूला सूज येते याच्यामुळे, म्हणजे याच्यामध्ये डोकं दुखतं त्या पेशंटचं. त्याच्यानंतर हा प्रामुख्याने मॉस्किटो किंवा मच्छरच्यामुळे हा जास्त संक्रमित होतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये ताप येतो रुग्णाला, डोकं दुखतं, त्याच्यानंतर मसल विकनेस म्हणजे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी स्नायूंना थकवा जाणवतो. अशी काही लक्षणं ह्या आजारामध्ये रोगामध्ये होतात. म्हणजेच हा आहे WNE, म्हणजेच त्याला आपण म्हणतो वेस्ट नाईल इन्सिफॅलिटिस, बरोबर. तर ह्या रोगामधला हा जो पर्याय आहे तो पहिल्या नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढे जाऊया. 84 नंबरचा प्रश्न होता, पहा 84. तर 84 नंबरचा प्रश्न काय होता? हाही थोडासा टफ लेवललाच होता. ज्याला काही थोडेसे पुस्तकं आणखीन वाचले असते त्यांना माहीत असेल हे, की व्हाईट बटन मशरूम फेमस आहे, पहा व्हाईट बटन मशरूम चे वैज्ञानिक संबोधन किंवा जीवशास्त्रीय संबोधन टिंबटिंब असे. म्हणजे त्याचं तुम्हाला विचारलं होतं थोडक्यात काय सायंटिफिक नेम त्याचं, म्हणजे बॉटॅनिकल सायंटिफिक नेम तुम्हाला काही माहीत पाहिजे आहेत. आणि ही जी ही एक प्रकारची फंगस आहे, पहा एक कवकवर्गीय आहे, फंगस आहे. तर ही फंगस खातात, म्हणजे काही फंगस चांगले असतात आरोग्याला, आपण ते खातो, म्हणजे मशरूम सारखे आहे की नाही. तर ते कोणत्या प्रकारचं मशरूम आहे? तर व्हाईट बटन मशरूम्स, पहा त्याच्यामधलं हे आहे. आता तिथे नाव दिलं होतं प्लुरोटस फ्लोरिडा, त्याच्यानंतर व्हॉल्व्यारिलिया व्हॉल्व्यासिएई, त्याच्यानंतर आगारिकस बायस्पोरस आणि एरिथोमोथेशियम HB. आता मराठीतले नावं थोडे अवघडे वाचायला, खाली इंग्लिशमधून वाचता येतात. तर त्याच्यातला बरोबर पर्याय आहे 3rd नंबरचा. तर त्याचं नाव आहे अगॅरिकस बायस्पोरस. ही जी फंगस आहे म्हणजे हे त्याचं नाव आहे. ती फंगस इडिबल फंगस आहे, मी खाण्यासारखी आहे, खाता येते. तर तिचं नाव जे होतं तिलाच कॉमन नाव जे आहे किंवा सामान्य नाव तिचं आहे व्हाईट बटन मशरूम्स. व्हाईट बटन मशरूम म्हणजे थ्रेड्स टाईपच्या असतात त्या मशरूम्स, म्हणजे त्याच्यामुळे त्याला नाव दिलं आहे. तर त्याचं नाव आहे अगॅरिकस बायस्पोरस. म्हणजे पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे उत्तर. पर्याय क्रमांक 3. पहा बरेचसे उत्तर मी आज सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे 85 नंबरचा. मला वाटतं हा शेवटचा प्रश्न असेल कदाचित. हो बरोबर आहे, शेवटचा प्रश्न आहे. आणि ह्या जो प्रश्न काय विचारलेला होता, पहा शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास टिंबटिंब संप्रेरक स्रवते किंवा स्रवली जाते. आता एक लक्षात घ्या, आपलं जे शरीर आहे त्या शरीराच्या रक्तामध्ये पाण्याचा अंश बराचसा आहे, बरोबर. मग त्या रक्तातील पाण्याचा अंश जर कमी झाला तर त्यावेळेस आपल्या मेंदूतील पिट्युटरी ग्लँड किंवा जे काय मास्टर ग्लँड म्हणतो आपण त्या, आहे की नाही, तिच्यातून काही संप्रेरक स्रवत असतात. आणि त्यापैकी कोणतं संप्रेरक स्रवतं की जे आपले ब्लड लेवल किंवा ब्लडमधलं किंवा रक्तामधलं पाण्याचा अंश कमी झाला तर त्यावेळेस स्रवणारं जे काही संप्रेरक आहे त्याचं नाव असतं अँटीडायुरेटिक हार्मोन. अँटीडायुरेटिक हार्मोन. आता तुम्ही म्हणाल सर हा पर्याय कुठेच दिसत नाही अँटीडायुरेटिक हार्मोन. त्याचंच दुसरं नाव आहे व्हॅसोप्रेसिन. त्याचंच दुसरं नाव आहे व्हॅसोप्रेसिन. तो पर्याय दिलेला आहे 5 ठिकाणी 3 नंबरला, म्हणजे तो ऑप्शन बरोबर आहे. पहिला दिलता क्रिएटिनिन, दुसरा रेनिन, तिसरा व्हॅसोप्रेसिन, चौथा अँजिओटेन्सिन.
हे जरा वेगळे होते. म्हणजे याच्यातला पर्याय जो आहे तो आहे बरोबर पर्याय आहे व्हॅसोप्रेसिन. व्हॅसोप्रेसिन म्हणजे पर्याय क्रमांक ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे याचा, म्हणजे व्हॅसोप्रेसिन. पहा ह्याचा सुद्धा संबंध इयत्ता 9वीच्या बुकमध्ये दिलेला आहे. तिथे एक टेबल दिलेला आहे. मी बऱ्याच वेळेस सांगतो ते टेबलसुद्धा तयार केले पाहिजे. तुम्ही चांगली तयारी केली पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्या संप्रेरकांचं कार्य काय ते दिलेलं आहे, म्हणजे जे आवश्यक आहेत तेवढे आपल्याला, तर त्याच्यामध्ये आहे. त्या ठिकाणी डायरेक्ट त्याचं नाव व्हॅसोप्रेसिन नाही दिलेलं, अँटीडायुरेटिक हार्मोन म्हटलं आहे. पण तेच अँटीडायुरेटिक हार्मोन म्हणजेच तुम्हाला नाव माहीत पाहिजे व्हॅसोप्रेसिन. ते व्हॅसोप्रेसिन खूप महत्त्वाचं आहे हार्मोन. तर त्याच्यावर प्रश्न विचारायला पहा आता आयोगाने किती डिटेलमध्ये गेलं आहे. आयोग किती म्हणजे आयोग आता सरळ सरळ वरच्यावर प्रश्न विचारत नाही, हे गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे डायरेक्टली विचारत नाही सरळ सरळ. तर ही होती आपली संयुक्त पूर्व परीक्षा गट क ची अंदाजे उत्तरसूची. म्हणजे ही आपली जी काही उत्तरसूची आहे ही आपण संभाव्य उत्तरसूची किंवा उत्तर तालिकात ग्रुपला टाकलेली आहे. तर ती तुम्हाला कशी वाटली त्याच्याबद्दल मला मेल करू शकता. मी मेल प्रोव्हाइड केलेला आहे आपल्या थंबनेलवरती किंवा आपल्या बॅनरवरती आहेत. तर त्याच्यावर करा. कमेंट्स मी ऑफ केलेले आहेत, पण त्याच्यावर तुम्ही करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपले व्हिडिओ तुम्ही पाहत चला, सबस्क्राईब करत चला, म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत बरंच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन रिलेटेड विथ MPSC ते जे काही सायन्स सब्जेक्ट आहे त्याच्याबद्दल तुम्हाला भेटत जाईल. आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन लेक्चरमध्ये. जो आपला कंटिन्यू चाललेला भाग आहे पेशीचा तो आपण नंतर घेऊच, पण आजचीही महत्त्वाचा भाग आपण कंडक्ट केला आहे. तर हे तुम्ही व्यवस्थित उत्तरांची पडताळणी करू शकता उत्तर तालिका आल्यानंतर. तर आजच्या पुरतं एवढं ठीक आहे. धन्यवाद.